हॅलो नमस्कार, मी हर्षदा स्वामिनी क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज 2 मे, काल आमची ॲनिव्हर्सरी झाली आणि आज यांचा आणि भाचीचा म्हणजे ताईंच्या मुलीचा छोट्या त्यांचा बड्डे असतो आणि तो सेलिब्रेट करायला आज आम्ही त्यांच्या घरी निघालो आहे. तर चला. जाता जाता तिला ड्रेस घ्यायचा होता, तोच घेण्यासाठी आम्ही थांबलो होतो. केक वगैरे ते संध्याकाळी येताना आणणार होते, कारण आत्ता आम्ही स्वयंपाक करायचा म्हणून लवकर चाललो होतो. सुरुवातीला गेल्या गेल्या हाच ड्रेस दाखवला होता आणि त्याच्यानंतर बरेचसे ड्रेस दाखवले, पण हाच आवडला आणि शेवटी हाच घेतला, तोच फायनल केला आणि निघालो. फार काही नाही, एकदम अर्धा एक तासातच आम्ही हा ड्रेस घेतला आणि दुकानाच्या बाहेर पडलो. आल्या आल्या म्हणजे येताना मी, दीपाली मावशी, सोनू, शिवांश, स्वामिनी असे सगळे आलो होतो. पहिल्या गेल्या गेल्या आईस्क्रीमवरती त्यांनी ताव मारला. सगळ्यांची मस्ती चालू होती. इतक्या वेळ बड्डे गर्ल झोपली होती आणि जस्ट ती उठली आहे आईस्क्रीम खायच्या वेळी, पण तिचा काही मूड नव्हता. बड्डेसाठी डेकोरेशन करतोय, घरीच करणार आहे असं ठरलंय. फुगे ताई आणि दीपाली फुगवत आहेत आणि मी त्याचं फायनल लुक करणार आहे असं ठरलंय. पाहूयात कसं होतंय. डाळ, भात, पनीरची भाजी, वांग्याची सुक्की फ्राय भाजी जी खूप छान झाली होती, पापड, आमरस हे सगळं बनवून तयार आहे. फक्त चपात्या करायच्या बाकी होत्या आणि त्या आम्ही करतोय. मी आणि दीपाली करून देतोय. कल्याणी ताई म्हणजे आमच्या ताईंच्या जाऊबाई त्या भाजतायत आणि मावशी आम्हाला उंडे करून देत होत्या. नंतर आम्ही डेकोरेशनची तयारी केली. फायनल डेकोरेशन तयार झालं. कसं ते पुढे दाखवते. इथं सानूचं फोटोशूट चालू आहे. जे तिला आत्ता ड्रेस आणलेत ना ते सगळे ती घालून पाहते आणि सगळ्या ड्रेसवरती छान अशा पोज देऊन फोटो काढायला तिला आवडतंय. तेच तिचं चालू आहे. उडी मार, उडी मार. यात तिघांची मस्ती चालू आहे. तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी उरकून घेतलं आणि आता पाहुणे यायला पण सुरुवात झाली. मामा मामी आलेत. यांचे मामा मामी, माझे मामा, सासू सासरे ते सगळे आलेत आणि तेही मुलांबरोबर खेळण्यात मस्त बिझी आहेत. ही आमची बड्डे गर्ल. कॅमेरा उलटा झाला त्याच्यामुळे मामा भाच्यांचं सोबतच ऑप्शन करून घेतलं. या कल्याणी ताई आम्ही सगळ्यांनी ऑप्शन करून घेतलं. मागचं डेकोरेशन दाखवता नाही आला तर नंतर खूप गडबड झाली. आता साऊला पण फोटो केक कट करायची खूप जास्त घाई झाली ती सध्याच मुलांना. या सोनाताई धरलेत, हे व्हिडिओ काढलेत, पण ही दीपाली आणि ही काजल. आता बाकी सगळ्यांनीच ऑप्शन करून घेतलं होतं, पण पुन्हा केक कट करायचा होता ते दाखवते. ही साऊ, मला दिला गिफ्ट तू आता थांब, तुला डिलीटच करतो तो व्हिडिओ. आमच्या फॅमिलीत बड्डे कोणाचा का असे ना, पण केक कट करायचा मान या सगळ्यांचा असतो. सगळ्यांना एकत्र केक कट करायचा असतो आणि तो पण आत्ताच. हा पण केक कट करताना व्हिडिओ सुरू करायच्या आधीच यांचा एक केक कट करून पण झाला होता आणि नंतर सगळे असे एकामेकाचा हात धरून केक कट करतात. इतकी सगळी चिल्लर गँग आहे, त्याच्यामुळे कोणालाही काहीही न म्हणता केक व्यवस्थित त्यांच्याकडूनच कट करून घ्यावा लागतो. सार्वजनिक बड्डेच असतात. संपूर्ण केक कट करेपर्यंत, ऑप्शन होईपर्यंत पुरुष मंडळींचं हे असं चाललेलं होतं. पण त्याआधी केक कट करायच्या इतक्या साऱ्या गडबडीत सुद्धा कल्याणीताईंनी सगळ्यांना हळदी कुंकाचा मान दिला आणि जेंट्स लोकांचं काय चाललं होतं तर ह्या अशा गप्पा रंगल्या होत्या. आमच्यात असं केक कट वगैरे करायला कोणत्याही पुरुष मंडळींना इंटरेस्ट नाही आहे. त्यांच्या ह्या अशा गप्पा रंगल्या होत्या. त्यांना डिस्टर्ब न करता आम्ही आमचं व्यवस्थित केक कट करून घेतला. अरे माझ्या हातात एक हातामध्ये केक आहे. अरे मी कुठं काढू एक पटकी सरका माग. या सोनाताई आणि सागर दादा हे माझे नणंद आणि नंदबा आहेत. हे मामा आणि मामी, मामी सासू आणि मामा सासरे आहेत. यांचे मामा मामी. हे सोनाताईंचे जाव आणि दीर आहेत, चुलत दीर आहेत.
फॅमिली, कल्याणीताईंचे भाऊ वगैरे आहेत, नंतर फ्रेंड सर्कल आहे. जेव्हा आमचे तात्या आले तेव्हापासून स्वामीनी तात्यांच्या जवळच बसली, तिला कोणाकडे जायचंही नसतं, हे नेहमीच तिचं ठरलेलं असतं. ती बळबळ पप्पांकडे आली आणि त्यांनी बाजूला घेतलं आणि नंतर फॅमिली फोटोशूट चालू झालं. ज्यांच्याकडं वरती बड्डे गेले ते ताईंचे सासरे, नंतर माझी मावस सासरे, नंतर आमचे तात्या, आत्या, मावस सासू आणि ताईंच्या सासूबाई, अशा सगळी फॅमिली. या आत्या आणि आत्यांच्या बहिणी, या माझ्या मावस सासा. नंतर पुन्हा आमचं लेडीजचं फॅमिली फोटोशूट झालं. संपूर्ण केक कटिंग झालं. नंतर असे ग्रुप फोटो काढून घेतले आणि नंतर पुरुष मंडळींची पंगत बसली, जी खूप दिवसानंतर बसली होती, ज्यात आमची सगळी फॅमिली एकत्र जेवायला बसली होती. असा वेळ फार कमी येतो जो यावेळी आला होता. नाहीतर दरवेळेस कोण ना कोण मिसिंग असतं, पण यावेळी सगळे होते, त्याच्यामुळे खूप जास्त मजा आली. सगळ्या पुरुष मंडळींचं जेवण झाल्यानंतर सगळ्या महिला अशा एकत्र जेवायला बसल्या होत्या. बाहेरच्या ओट्यावरती सगळ्यांनी असं सगळं समोर घेऊन, सगळ्या एकामेकाला पास करत, स्वतःच्या हाताने घेऊन पोटभर जेवायला बसल्या होत्या. गप्पा मारत, एकामेकाची टिंगल करत, असं छान असं जेवण चाललं होतं. मजा आली. ही माझी नंदीची फॅमिली, त्यात माझे मावस, सासू, सासरे, दीर असे सगळे होते. खूप मजा आली. ताईंनी प्लॅन केलेलं मामा भाचीचं बड्डे सेलिब्रेशन इतकं छान पार पडलं. यात सगळ्या फॅमिली एकत्र आली, एकत्र एन्जॉय केलं. आता सगळे आपापल्या घरी जायला निघाले. चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मामा भाचीचं छोटंसं सेलिब्रेशन, फॅमिली छोटंसं घरच्या घरी केलेलं डेकोरेशन सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं ते खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल